नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. पुरणपोळीशिवाय होळीचा सण हा अगदी अपूर्ण असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. होळी अगदी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ती साजरी केली जाते. पण नैवेद्य म्हटलं की अगदी पुरणपोळी ही प्रत्येकाच्या घरात बनवली जाते. प्रत्येकाची बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. तर आज आपण अगदीच मऊ लुसलुशीत आणि होटाने तुटेल, जिभेवरती ठेवताच विरघळून जाईल अशी पुरणाची पोळी आणि झणझणीत कटाची आमटी, कांदा लसूण न घालता इथे बनवणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे वळूया. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण डाळ इथे मापून घ्यायची, म्हणजे गूळ किंवा साखर घालण्याचा अंदाज आपल्याला त्यामध्ये येतो. तर 2 वाट्या मी इथे डाळ घेतलेली. डाळ व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं, कारण डाळीला पावडर वगैरे लावलेली असते. डाळ स्वच्छ धुवून घेतली की डाळ आपण इथे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये डाळ घालून घ्यायची. थोडीशी आपल्याला चिमूटभर त्यामध्ये हळद घालायची, त्यामुळे पुरणाला कलर पिवळसर येतो. आणि इथे अगदी गरम कडकडीत असं पाणी मी इथे गरम पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. पाणी मात्र आपल्या अंदाजानुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता. आणि अगदी 6-7 शिट्ट्या घेऊन आपल्याला डाळ इथे शिजवून घ्यायची. डाळ शिजेपर्यंत इथे आपण पीठ मळून घेणार आहे. पुरणपोळी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पीठ आपण कशा पद्धतीने मळून घेतोय, पिठावरती आपली पुरणपोळीची सगळी प्रोसेस इथे अवलंबून असते. ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथे 3 वाट्या आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे. चिमूटभर आपल्याला मीठ यामध्ये घालायचं. पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं. पुरणपोळीचं पीठ मळताना शक्यतो ते सैल मळायचं. जितकं आपल्याला सैल मळता येईल आणि जितकं आपल्याला जोर लावून मळता येईल तितकं ते मळून घ्यायचं. पीठ इथे मळून झालं की सगळ्यात महत्त्वाची स्टेप, ज्यामुळे आपलं पीठ चांगलं भिजलं जातं. 2 चमचे मी इथे तेल घेतलेले. पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. पीठ आपल्याला तेल लावून चांगलं इथे मळून घ्यायचं. जितकं चांगलं तुम्ही पीठ मळाल, पिठाचा मसाज कराल, तितकं ते हलकं होतं आणि एकदम सॉफ्ट होतं. त्यामुळे पुरणपोळी चांगली फुगली जाते आणि आपण म्हणतो ना, मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळते, अगदी ती यामुळेच होते. इथे आपण तेल लावून पीठ मळलेले, झाकण लावून आपण बाकीची तयारी होईपर्यंत पीठ इथे भिजायला सोडणार आहे. इथे डाळसुद्धा आपली शिजून झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता अगदी 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ शिजून झालेली आहे. डाळ शिजताना मी इथे तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला डाळ इथे वेळून घ्यायची. जे पाणी राहणार आहे तेच आपण त्याची आमटी इथे बनवून घेणार आहे. डाळ व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता चाळणीतून डाळ आपल्याला निथळून घ्यायची. कटासाठी आपण ह्या पाण्याचा वापर करणार आहे, कटाच्या आमटीसाठी. त्यानंतर मॅचरच्या साहाय्याने आपल्याला डाळ इथे हाटून घ्यायची, म्हणजे एकदम बारीक होते आणि पुरण चाळणीमधनं व्यवस्थित वाटलं जातं. जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळेत होऊन जातं. तर इथं मॅचरच्या साहाय्याने आपण डाळ हाटून घेतलेली. जर मॅचरच्या साहाय्याने तुमची बारीक झाली नाही तर अगदीच गरम असताना मिक्सरला थोडीशी तिला फिरून घ्यायची, म्हणजे अगदी ती बारीक होते. तर इथे आपण डाळ व्यवस्थित हाटून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला डाळ इथे काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ साखर तुम्हाला जे आवडतं ते घालायचं. 2 वाट्यांसाठी मी इथे अर्धी वाटी बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली. चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. अर्धा चमचा वेलची पूड आपल्याला यामध्ये घालायचं आणि पुरण व्यवस्थित आपल्याला इथे हाटून घ्यायचं. या पद्धतीने मी अजून गॅसवरती ठेवलेलं नाही, खाली असतानाच व्यवस्थित आपल्याला हलवता येतं. त्यानंतर गॅसवरती ठेवायचं. गूळ साखर विरघळेपर्यंत आपल्याला पुरण सारखं हलवत राहायचं, म्हणजे ते पटकनी विरघळलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता गूळ साखर आपली पूर्ण विरघळली गेलेली आणि पुरण आपल्याला इथे पूर्ण सुक्कं करून घ्यायचं. जर वेळ तुमच्याकडे कमी असेल तर गॅस मोठाच ठेवायचा आणि सारखं चमच्याने आपल्याला ते हलवत राहायचं, म्हणजे
पुरण अगदी 5 मिनिट किंवा 10 मिनिटात पटकन ते सुक्कं होऊन जातं. तर तुम्ही इथे बघू शकता मी अगदी फास्ट गॅस ठेवलेला आहे आणि सारखं हलवून आपलं पुरण इथे अगदी वाटलं नाही तरी वाटल्यासारखं ते एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे. त्यानंतर एक पातेलं घेतलं, त्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि गरम असतानाच आपल्याला पुरण इथे वाटून घ्यायचं, म्हणजे ते चाळणीतून पटकन वाटलं जातं आणि पटकन इथे पडतं. तर खाली तुम्ही बघू शकता मी नेहमी चाळणीचाच वापर करते. त्या पाठीमागचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते, कारण पुरण मोकळं सुटसुटीत पडतं आणि जितकं पुरण आपलं मोकळं सुटसुटीत असेल तितकं ते आपल्या पुरणपोळीमध्ये ते कडेपर्यंत पसरलं जातं. तर तुम्ही इथे बघू शकता इतकं मोकळं सुटसुटीत असं आपल्याला हे पुरण इथे वाटून घेतलेले. पुरण कधीही चिवट वाटायचं नाही. चिकट जर झालं, त्याचा एक गोळा बनला तर पुरणपोळी लाटताना पुरण कडेपर्यंत पसरत नाही. तर पुरण आपलं इथे बनवून तयार झालेले. कटाच्या आमटीसाठी आपण इथे मसाला काढून घ्यायचा. 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, 1 चमचा फुटाणा डाळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप आणि इथे घेतलेला आहे खडा मसाला. जो खडा मसाला तुम्हाला माहितीच आहे त्यामध्ये काय काय असतं, आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे. आता इथे आपण कांद्याचा वापर करणार नाही म्हणून 1 टोमॅटो घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, इथे ओलं खोबरं मी घेतलेलं आहे थोडंसं सुकवून, आणि 2 बेडगी मिरची मी घेतलेली आहे. लसणाचा वापर इथे अजिबात आपण करणार नाही. सगळ्यात पहिला आपण कोरडा मसाला मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा. मसाला व्यवस्थित भाजून झाला की खोबरं आपल्याला घालायचं. आता इथे खोबरं आपण ओलं घेतल्यामुळे आपल्याला यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आणि तेलामध्ये आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत खोबरं तळून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर बदललेला आहे, व्यवस्थित त्याला लालसरपणा म्हणजे सोनेरी कलर आलेला आहे. त्यामध्येच आपल्याला बेडगी मिरची घालून सुद्धा भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं तेल बाकी आहे, त्यामुळे मी दुसरं तेल घातलेलं नाही आहे. टोमॅटो बारीक चिरलेला यामध्ये घालायचा, आलं, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून आपल्याला हे परतून घ्यायचं. मसाला थंड झाला की मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा. सगळ्यात पहिला आपल्याला जो कोरडा मसाला आहे त्याची पावडर आपल्याला बनवून घ्यायची. इथे आपला कोरडा मसाला वाटून झाला की खोबरं आपण यामध्ये घालणार आहे. खोबरंसुद्धा आपल्याला इथे कोरडंच वाटून घ्यायचं, म्हणजे ते चांगलं बारीक होतं. कारण इथे खोबरं मी किसून घेतलेलं नाही, तर सुरीने छोटे छोटे काप करून घेतलेले. खोबरं वाटून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचा मसाला जो राहिलेला आहे, टोमॅटो, आलं, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि एकदम बारीकसुद्धा असा आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम बारीक वाटला गेलेला आहे. त्यानंतर इथे तेल, 1 पळीभर तेल घालून घेतलेले आहे. तेल तापलं की अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली. तडतडल्याच्या नंतर कढीपत्ता घालायचा. गॅस मी इथे बारीक केलेला आहे आणि हिंग घालून घेतलेला आहे. सगळ्यात पहिले मी इथे लाल तिखट घातलेले आणि आपल्याला जे कटाचं पाणी जे आपण डाळ येळून काढलेले ते पाणी अर्धी पळी मी यामध्ये घालून घेतलेली. त्यामुळे काय होतं, मसाला आपला जळला जात नाही आणि तरी आपल्या आमटीला चांगली येते. धना पावडर घालून घ्यायची, हळद, गरम मसाला, त्यानंतर खडा मसाला आपला जो घरगुती मसाला बनवलेला असतो तो 2 चमचे इथे घालून घ्यायचा. अर्धा मिनिट आपल्याला तेलामध्ये मसाला चांगला परतून द्यायचा. तुम्ही इथे बघू शकता पाणी घातल्यामुळे मसाला अजिबात करपलेला नाही आणि तरीसुद्धा खूप छान येणार आहे. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला या वाटणामध्ये घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आणि व्यवस्थित मसाला आपल्याला हलवून घ्यायचा आणि त्यानंतर बारीक गॅसवरतीच आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला इथे चांगला परतून घ्यायचा. जितका चांगला तुम्ही मसाला परतून घ्याल, शिजून घ्याल, तितकी आमटीला कलर चांगला येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमटीला तरीसुद्धा खूप येते आणि चवीलासुद्धा आमटी खूप छान लागते. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी 2-3 मिनटात तेल सुटेपर्यंत आपला मसाला इथे परतून घेतलेला आहे. त्यानंतर
जे आपलं डाळीचं पाणी निघालेलं आहे ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. अंदाजानुसार घट्ट किंवा पातळ तुम्ही इथे आमटी घेऊ शकता. इथे मी पाणी घालून घेतलेले आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. मीठ घातल्याच्या नंतर ना आमटी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि खळखळून अशी तिला एक उकळी काढून घ्यायची. उकळी आल्याच्या नंतर ना मात्र गॅस इथे बारीक करायचा आणि 10 मिनटं आमटी तशीच बारीक गॅसवरती उकळत ठेवायची. आमटीला आलेला फेस आपल्याला इथे हलवून मोडून घ्यायचा आणि आमटी बारीक गॅसवरती आपल्याला इथे उकळत ठेवायची. आमटी इथे आपली उकळलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता छान अशी आमटीला इथे तरी आलेली आहे आणि वाससुद्धा मस्त सुटलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण घेतलेली कांदा लसूण न घालता कटाची झणझणीत तरीवाच आमटी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर इथे आपण घेणार आहे पुरणपोळी बनवायला. पुरणपोळी मी सगळ्यात शेवटी बनवते कारण गरमागरम पुरणपोळी खूप खायला छान लागते. तर इथे पळपाटाला आपण तेल लावून घेणार आहे आणि थोडंसं परत एकदा पिठाला आपण तेल लावून घेणार आहे. पीठ आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे. शक्यतो पुरणपोळी बनवताना पीठ असं हलकंसं पातळ मळायचं. तुम्ही इथे बघू शकता इतकं छान ते भिजलं गेलेलं आहे आणि एवढं पातळ मी नेहमी पुरणपोळी बनवताना पीठ नेहमी ह्याच पद्धतीने पातळ ठेवत असते. असं वडलं तर ते ताणलं जाते पण तुटत नाही. तर अशा पद्धतीने पीठ इथे आपण मळून घेतलेले आणि त्यानंतर आपण इथे घेणार आहे पुरणपोळी बनवून. आता इथे आपल्याला छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा बनवून. तुम्ही इथे बघू शकता नेहमीची चपाती बनवतो त्यापेक्षा एक कमी घ्यायचा आहे. व्यवस्थित गोळा बनवून घेतल्याच्या नंतर हाताला पीठ लावायचं. पीठ हाताला चिटकू नये म्हणून पिठी लावून घ्यायची आणि हातावरतीच पारी आपल्याला इथे बनवून घ्यायची पुरीसारखी. कडेने आपल्याला ती पातळ बनवून घ्यायची आणि मध्ये ती जाड ठेवायची आणि तुम्हाला इथे पाहिजे तितकं तुम्ही पुरण भरू शकता. पुरणपोळी फुटत नाही किंवा पुरणपोळी अशी कडकसुद्धा होणार नाही. तर मी खूप असं पुरण इथे भरून घेतलेलं आहे एकदम गुबगुबीत अशी पुरणपोळी बनवण्यासाठी. आणि त्यानंतर थोडीशी पिठी लावून घ्यायची आणि हातावरतीच पुरणपोळी या पद्धतीने आपल्याला जरासा थापून घ्यायची जेणेकरून काय होतं लाटताना पुरणपोळी फुटली जात नाही. आता तुम्ही पुरण आपलं कोरडं आपण एकदम मोकळं सुटसुटीत बनवून घेतलेलं आहे आणि पीठ आपण जे मळून घेतलेले ते हलकंसं असं पातळ आपण मळून घेतलेलं आहे. त्यामुळे हाताने सुद्धा तुम्ही थापून पुरणपोळी इथे बनवून घेऊ शकता. पण त्याला वेळ खूप लागत असतो आणि वेळ आपल्याकडे जर तेवढा नसेल तर अगदी लाटण्यानेच आपल्याला ती लाटून घ्यायची. पुरणपोळी शक्यतो लाटताना कडेने ती पातळ लाटायची म्हणजे पुरणपोळी खायला सुद्धा खूप छान लागते आणि चांगली फुगते. इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. नेहमी तुम्हाला अनुभव असेल जेव्हा आपण पहिली पुरणपोळी घालतो तेव्हा ती तव्याला चिटकून राहते किंवा तिला डाग पडतो. तर पिठाला तेल लावायचं आणि तेल लावल्याच्या नंतर आपल्याला ते पीठ तव्यावरती फिरून घ्यायचं आणि मग पोळी घालायची. पोळी शक्यतो मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायची. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते कपड्याने पोळीचं आपल्याला असं काढून घ्यायचं म्हणजे पोळी पांढरट होत नाही. आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते तेल किंवा तूप काहीही लावून घेऊ शकता दोन्ही बाजूनी. छान अशी सोनेरी कलर येईपर्यंत पोळी इथे चांगली भाजून घ्यायची दोन्ही साईडनी. मस्त अशी फुगली गेलेली फुटली नाही आहे आपली पोळी. विशेष म्हणजे आपण चांगलं पुरण गुबगुबीत भरून बनवली आहे तरी ती फुटलेली नाही आणि विशेष म्हणजे चांगली फुगली गेलेली आहे. तर याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या पुरणपोळ्यासुद्धा इथे बनवून घेणार आहे. ताटामध्ये एक टिश्यू पेपर ठेवून घ्यायचा किंवा आपला बटर पेपर असतो तो ठेवून घ्यायचा आणि त्यावरती पोळी घालायची म्हणजे पोळीला घाम येत नाही किंवा पोळी आपली अशी कडकसुद्धा होत नाही आणि हिदी होत नाही. जशी आपण बनवून घेतली तशीच ती राहते. तर इथे तुम्ही बघू शकता दुसरीसुद्धा पोळी आपली एकदम मस्त अशी फुगली गेलेली. तर बाकीच्या पोळ्यासुद्धा आपण याच पद्धतीने
इथे बनवून घेणार आहे. तर होळी स्पेशल आज आपण इथे कांदा लसूण न वापरता कटाची झणझणीत आमटी आणि अगदी गुबगुबीत भरून आपण इथे टम फुगलेली पुरणपोळी मऊ लुसलुशीत अशी बनवून घेतलेली. तर इथे आपल्या पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता इतकी मऊसर झालेली की सहज चुरगळली जाते आणि लगेच ती सरळसुद्धा होते. तर अशा पद्धतीने आज आपण इथे पुरणपोळी आणि कटाची आमटी होळी विशेष बनवून घेतलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. तुम्ही पुरणपोळी कटाची आमटी कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.